नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. शर्विल त्या मुलीसोबत त्याच्या बेडरूममध्ये आला आणि आतून दार लावून घेतलं. त्यानं तिला खाली ठेवलं. हे काय, बेडवर नाही जायचं? ती मुलगी अगदी मादक स्वरात बोलली. तुझं काम संपलं असं म्हणून त्यानं तिला काही पैसे दिले. अजून सुरूच कुठे केलंय आणि तू संपलं म्हणतोयस असं म्हणत ती मुलगी शर्विलच्या जवळ जात त्याला किस करण्याचा प्रयत्न करू लागली. स्टॉप इट. त्यानं तिला दूर ढकललं आणि रागानं तिच्याकडे पाहू लागला. ती गोंधळून त्याच्याकडे पाहत होती. तुझं काम झालंय, हे पैसे घे आणि निघ. शर्विल, ती शॉक होऊन म्हणाली. आय सेड लीव. तो ओरडला आणि ती दचकली. ओके, गोईंग. तिनं पैसे तिच्या पर्समध्ये ठेवले आणि दार उघडतच होती. वेट. ती थांबली. त्यानं परेशला फोन केला. या मुलीला जिथून पिकअप केलं होतंस तिथे नेऊन सोड असं म्हणून त्यानं फोन ठेवून दिला. उद्या पुन्हा त्याच ठिकाणी थांबायचं, तुला न्यायला गाडी येईल. शर्विल त्या मुलीला बोलला. तिला काहीच समजत नव्हतं. ती तशीच उभी होती. दुप्पट पैसे मिळतील, तो अगदी रुक्ष स्वरात बोलला. ओके. ती मुलगी खांदे उडवत बोलली आणि तिथून बाहेर पडली. ती जाताच शर्विलने मोबाईलमध्ये आर्याच्या रूमचा CCTV कॅमेरा ऑन केला. ती बेडवरती उलटी पडून रडत होती. तिला थोडा वेळ पाहून तो फ्रेश व्हायला निघून गेला. आर्या, नो, का रडतीयस आणि कुणासाठी? तिचं मन तिला बोललं. त्याचं तुझ्यावर प्रेम नाही. तुमच्यात जे काही होतं ते एक नाटक होतं. त्याची मॉम काय म्हणाली आठवतंय ना? तो कपडे बदलावे तशा मुली बदलतो. त्यानेही तुला कित्येकदा सांगितलंय की त्याला मुलींची कमी नाही. रोज नवीन मुली त्याच्या बेडला गरम करतात आणि मग सगळं माहीत असूनही तू का रडतीयस? त्यांना तर हेच हवंय की तू रडावंस, तुझ्या प्रेमाची भीक मागावीस, त्यांच्यासमोर तू कमजोर पडावंस. पण तू कमजोर नाहीयेस. त्यानं कितीही चीप वागू दे, तुला काहीही फरक पडता कामा नये. तू फक्त तुझ्या ध्येयावर फोकस ठेव. तुला शर्विलकडनं ती क्लिप डिलीट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुला इथे राहण्याची काही गरज नाही. तिचं मन तिला समजावत बोललं. तिनं डोळे पुसले आणि वॉशरूममध्ये जाऊन चेहऱ्यावर पाणी मारलं आणि स्वतःला आरशात पाहिलं. आय एम ओके, आय एम स्ट्रॉंग. ती स्वतःशीच बोलली आणि एक गोड स्माईल करून खाली आली. तिनं खाली फेकलेल्या उशा पुन्हा नीट केल्या आणि शांत पुन्हा झोपली. इकडे शर्विल फ्रेश होऊन बेडवरती आडवा झाला. त्याला राहून राहून तिचा तो रडका चेहरा आठवत होता. त्यानं पुन्हा मोबाईल ऑन करून तिच्या रूममधील CCTV कॅमेरा चेक केला तर ती आता शांत झोपली होती. मघाशी तर रडत होती, आता इतकी शांत झोपली सुद्धा? त्याला प्रश्न पडला. त्यानं मोबाईल बंद केला आणि ड्रॉवरमधून सिगरेट पेटवून ती ओढत तो बाल्कनीत आला. सपना फोनवरती बोलत कुठेतरी बाहेर जाताना त्याला दिसली. मॉम यावेळी कुठे जातीये? तो सिगरेटचा धूर हवेत सोडत गेटच्या बाहेर जाणाऱ्या तिच्या गाडीकडे पाहत बोलला. विचारण्याचा फायदा नव्हता, कारण तिला बाहेर जाताना टोकलेलं बिलकुल आवडायचं नाही. सिगरेट संपवून तो पुन्हा बेडवरती झोपण्यासाठी आडवा झाला. सारखी कूस बदलत होता, परंतु त्याला झोप येत नव्हती. त्यानं पाणी पिण्यासाठी टेबलवरची बॉटल हातात घेतली. त्यात पाणी नव्हतं. तो पाणी पिण्यासाठी रूमच्या बाहेर येत खाली आला. त्यानं बॉटल भरली आणि त्याच्या रूममध्ये जाताना का कुणास ठाऊक त्याची पावलं आर्याच्या रूमकडे वळाली. काय करतोय शर्विल? तुला त्रास द्यायचा आहे त्याला. तिची काळजी नाही करायची. ती आरंभ जडेजाची मुलगी आहे. आरंभ जडेजा तुझ्या मॉमचा दुश्मन आहे, विसरलास? त्याचं एक मन त्याला रोखत बोललं. तो पुन्हा माघारी फिरत त्याच्या रूमकडे वळाला. निघालास? इथपर्यंत येऊन तिला पाहणार देखील नाहीस का? मला माहीत आहे, पाणी फक्त बहाणा होता. तुला तिलाच पाहायचं होतं म्हणून तू खाली आला होतास. जा, पहा तिला. त्याशिवाय तू शांत झोपणार नाहीस, त्याचं दुसरं मन म्हणालं. आणि आता तो एक दीर्घ श्वास घेऊन दार उघडून आत गेला. तर आर्याला झोप लागली होती. तो तिच्याकडे पाहत होता. खूप रडली ती, माहीत होतं त्याला. तिच्यावरती ब्लँकेट पांघरून तो पुन्हा त्याच्या रूममध्ये निघून गेला. इकडे सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटानं सकाळी आर्याला जाग आली. अंगाला आळोखी पिळोखी देत ती बेडवर उठून बसली. तिनं थोडा वेळ डोळे उघड बंद केले आणि पुन्हा एक जांभई दिली.
तिची नजर बेडच्या बाजूला असणाऱ्या पाण्याच्या बॉटलवर गेली, जी शर्विलची होती. तिची बॉटल पण तिथेच होती. ही दुसरी बॉटल इथे कशी आली? ती आठवण्याचा प्रयत्न करत होती तर तिच्या अंगावरती ब्लँकेट होतं. रात्री तर मी काही पांघरून न घेताच झोपले, मग हे ब्लँकेट कोणी पांघरलं? अम्मी आली असेल. ती गालात हसली आणि फ्रेश व्हायला निघून गेली. इकडे शर्विलही उठला. त्याने एक आळस देत पुन्हा मोबाईलचं स्क्रीन ऑन करून आर्याच्या रूमचं CCTV फुटेज पाहिलं, तर आर्या बेडवर नव्हती. कुठे गेली ही? तो मनातच बोलत होता की आर्या शॉवर घेऊन बाथरूमच्या बाहेर आली. बाथरूममध्ये होती ती. तिनं केस धुतले होते, त्यामुळे वरती टॉवेलमध्ये गुंढाळे होते. तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे अजूनही थेंब होते. आरशामध्ये पाहतच ती चेहरा पुसत होती. तिने एक बेबी पिंक कलरचा अनारकली ड्रेस घातला होता. हा नको, तिला पाहतच तो मनात बोलला. तिला काय वाटलं काय माहीत. तिनं ड्रेस ठेवला आणि एक साडी घेतली. आकाशी रंगाची प्लेन साडी, त्यावरती डीप नेक डिझायनर ब्लाउज होता. नाईस, तो मनातच म्हणत गालात हसला आणि ती बाथरोब काढू लागली. शर्विल, बॅड मॅनर्स, त्याचं मन लगेच त्याला बोललं. अरे बायको आहे तुझी, त्याला काय होतंय? शर्विल, याचं काही ऐकू नको, तू पहा, त्याचं दुसरं मन त्याला बोललं. ओके. मग तो आता तिला खूप झूम करून पाहू लागला. पण अचानक ती बाथरोब काढता काढता मध्येच थांबली. तिनं रूमवरती नजर फिरवली. का कोणास ठाऊक तिला आपल्याला कोणीतरी इथे पाहत आहे असं वाटू लागलं. तिला कॅमेरा दिसला का? तो मनातच बोलला. आणि दुसऱ्याच क्षणी ती साडी घेऊन चेंजिंग रूममध्ये गेली आणि शर्विलचं मन खट्टू झालं. 10 मिनिटांनंतर ती साडी घालून चेंजिंग रूमच्या बाहेर आली. डोक्यावर असलेला केसांचा टॉवेल तिने सोडला, तर तिचे सुंदर लांब आणि मुलायम घनदाट केस तिच्या खांद्यावरती रुळले. तिनं ते खांद्याच्या एका साईडला घेऊन पुसू लागली. केस ओले होते, त्यामुळे काही तिच्या गोऱ्या पाठीवर चिटकले होते. ते पाहून इकडे शर्विलचे हार्टबीट्स थोडे फास्ट झाले. तो डोळ्याची पापणीही न लावता तिच्या त्या गोऱ्या पान पाठीकडे पाहत होता. पण मध्येच परेशचा फोन आला. त्याला खूप राग आला, पण त्यानं फोन उचलला. हॅलो, गुड मॉर्निंग बॉस. एवढी सुंदर मॉर्निंग खराब करून वरनं गुड मॉर्निंग म्हणतोयस? शर्विल चिडला. सॉरी बॉस, तुम्हीच फोन करायला सांगितलं होतात ना. आपल्याला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी पुण्याला जायचं आहे. ओके, आलोच मी. त्यानं फोन कट केला आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला. 15 मिनिटात तो फ्रेश होऊन खाली आला. आम्ही, यास्मिन किचनमधून बाहेर आली. मी पुण्याला जातोय, रात्री यायला वेळ होईल. ठीक आहे, यास्मिन बोलली. तो 2 पावलं पुढे गेला आणि पुन्हा माघारी फिरला. नानूंकडे लक्ष दे. हो, यास्मिन म्हणाली. त्याला अजून काहीतरी बोलायचं होतं, परंतु जीभ वळत नव्हती. आर्याची देखील घेईल काळजी, यास्मिन म्हणाली आणि मग तो काहीच न बोलता बाहेर गेला. इकडे आर्या पार्कमध्ये नानूला फिरवत होती. दोघांची काहीतरी बडबड सुरू होती. शर्विल त्यांच्याकडे आला आणि त्याला पाहून आर्याने नाक मुरडलं. गुड मॉर्निंग नानू, शर्विल त्यांच्या समोर बसत बोलला. नानू हलकेच हसले. मी पुण्याला जातोय, रात्री येईन. तो आर्याकडे पाहून बोलला. ती त्याच्याकडे पाहत नव्हती. राग येत होता, परंतु नानू पुढे दाखवता येत नव्हता. उठताना त्यानं हळूच तिच्या पायाला चिमटा घेतला. आऊच, ती दचकून म्हणाली. त्यानं खट्याळपणे हसत तिच्याकडे पाहिले आणि ती काय ते समजून गेली. बाय नानू, तो हसत बोलला आणि ती रागानं त्याच्याकडे पाहू लागली. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता ही लव्ह स्टोरी चालली आहे पुढे. तुम्हाला काय वाटतं? आर्या शर्विलचं मन बदलू शकेल का? आणि जे काही सत्य आहे ते शर्विलला कधी समजेल का? पाहूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.